माझ्या आई वडिलांनी मला त्यावेळेला काही गोष्टी दिल्या नाहीत, पण काही गोष्टी तेव्हा नाही मिळाल्या. या गोष्टीचा आज अभिमान आहे की मला त्याची किंमत कळते. अजूनही माझी आई मला नोकरी करायला सांगते. तिचं असं म्हणणं की तू काही नाही करत आहेस, तू नोकरी कर. Whenever you are stuck up with the question what next, you are confused, पुढे काय करायचं कळत नाही, रीड रॅन्डम, काही वाच. तर शेवटी त्यांनी काय केलं, स्मशानात जाऊन जिथे असे कणिक ठेवतात ना, तर ते कणिक चितेच्या आगीवर त्याची भाकरी बनवून ते खाल्लं. हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं झालं की काहीच नाहीये, म्हणजे मी काही एक्सपिरियन्सच केलेलं नाहीये, माझ्या आयुष्यात काही वाईट झालंच नाहीये, उलट मी आणखी चांगलं काहीतरी करू शकते. हाऊ मच यू कॅन शेअर हॅज नथिंग टू डू विथ हाऊ मच यू हॅव. येस, अफोर्डेबिलिटी इज इन युअर माइंड, नॉट इन युअर पॉकेट. म्हाका असं वाटतं की प्रत्येक मुलीन बोलाक वया, तेका जा वाटता, जा तेका आयुष्यात करूचा असा त्याच्यासाठी त्यांना पुढे येऊक वया, पण आयुष्यात ताच करा जे तुमका आनंद मिळता.